नमस्कार. आजचा विषय सुट्टा कधी सिगरेट पासून सुरू होत नाही. तो एका साध्या चहापासून सुरू होतो. संध्याकाळचे 7 वाजले आहेत. कॉलेजच्या बाहेरची टपरी, ऑफिस सुटलेले कर्मचारी, 2 ट्रक ड्रायव्हर, 3 मित्र, एकच आवाज. चल ना, एक चहा आणि सिगरेट मारूया. त्या टपरीवर कोणालाच माहित नाही की पुढची 10 मिनिटे फक्त चहा आणि गप्पा नाहीत. ती एका सवयीची गुंतवणूक आहे, जिचं व्याज शरीर अनेक वर्षांनी भरतं. विचित्र गोष्ट माहित आहे, कोणीही पहिली सिगरेट कॅन्सर होण्यासाठी ओढत नाही. कोणीही पहिला झुरका घेताना फुफ्फुसाचा विचार करत नाही. लोक सिगरेटसाठी जात नाहीत, लोक जातात सोबतीसाठी, मित्रासाठी, ब्रेकसाठी, संवादासाठी. आणि इथेच सगळ्यात मोठा भ्रम सुरू होतो. आपल्याला वाटतं आपण सिगरेट ओढतो, प्रत्यक्षात आपण एका सामाजिक विधीत सहभागी होतो. म्हणूनच वर्षानुवर्षे आरोग्य मोहिमा अपयशी ठरत राहिल्या. सगळ्यांनी सिगरेटला दोष दिला, पण कुणीही त्या टपरीला समजून घेतलं नाही. लोकांना कॅन्सरची माहिती नव्हती का? होती. सिगरेट वाईट आहे हे माहित नव्हतं का? माहित होतं. मग बदल का झाला नाही? कारण माहिती वर्तन बदलत नाही, अनुभव बदलतो, भावना बदलतात, परिसर बदलतो. काही वर्षापूर्वी एका आरोग्य संस्थेने वेगळा विचार केला. लोक हॉस्पिटलमध्ये येण्याची वाट का पाहायची? आपणच त्यांच्या जगात जाऊया. आणि मग मोहीम सुरू झाली. रुग्णालयात नाही, कॉन्फरन्स हॉलमध्येही नाही, थेट टपरीवर, जिथे चहा उकळतो, जिथे धूर उडतो, जिथे मैत्री जन्म घेते. तिथे मोठे व्हिज्युअल्स लावले गेले. लोकांना थांबवलं गेलं. उपदेश नाही, भीती नाही, फक्त एक प्रश्न: तुम्ही सिगरेट ओढताय की सवय तुम्हाला ओढते आहे? लोक थांबले, पाहिलं, बोलले, विचार केला. आणि पहिल्यांदाच सवय दिसू लागली. कारण अनेकदा धोका मोठा नसतो, तो इतका सामान्य असतो की दिसेनासा होतो. मानसशास्त्र एक साधी गोष्ट सांगतं: माणूस तथ्यामुळे बदलत नाही, तो स्वतःची ओळख बदलली की बदलतो. जोपर्यंत एखादा व्यक्ती स्वतःला स्मोकर म्हणून पाहतो, तोपर्यंत कोणतीही चेतावणी त्याला थांबवू शकत नाही. पण ज्या दिवशी तो स्वतःला बाबा, पती, मित्र, भविष्यातील निरोगी व्यक्ती म्हणून पाहू लागतो, त्या दिवशी बदल सुरू होतो. सिगरेटचा प्रश्न तंबाखूचा नाही, तो ओळखीचा आहे. आज फक्त 3 गोष्टी करा. पुढचा चहा घेताना स्वतःला विचारा, मला खरंच सिगारेट हवी आहे का, की फक्त सोबत? तुमच्या एका मित्रासोबत या विषयावर चर्चा सुरू करा. एखादी सवय फक्त सर्वजण करतात म्हणून करत असाल तर तिच्यावर प्रश्न विचारा. कारण प्रत्येक मोठा बदल एका छोट्या जाणीवेपासून सुरू होतो. आणि कधी कधी एक कप चहा आयुष्य बदलत नाही, पण त्या चहा सोबत झालेला एक संवाद बदलू शकतो. धन्यवाद.